आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणाशी, बोलिले जे ऋषी साच भावे वर्ताया। झाडू संताचे मार्ग अडरानी भरले जग, उच्चिष्टाचा भाग शेष उरला तो शिव। अर्थे लोपली पुराणे नाश केला शब्द ज्ञानी, विषय लोभी मने साधने हे बुडविली। झाडू संताचे मार्ग अडरानी भरले जग, उच्चिष्टाचा भाग शेष उरला तो सेव। पिटू भक्तीचा डांगोरा, पिटू भक्तीचा डांगोरा, कळी काळासी दरारा। तुका म्हणे करा जे जे कारानंदी, झाडू संताचे मार्ग अडरानी भरले जग, उच्चिष्टाचा भाग शेष उरला तो सेव। संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबारायांचा वैकुंठ गमन त्रिशतकोत्तर अमृत महोत्सवी वर्षाचं औचित्य साधून सबंध कोल्हापूर जिल्हा एवं सीमा लगट असलेली सर्व वारकरी संप्रदायातल्या अनुयायांच्या वतीने श्री क्षेत्र सरवडी गावामध्ये सर्व ग्रामस्थांचं सहकार्य घेऊन भव्य दिव्य स्वरूपाचा हा त्रिशतकोत्तर अमृत महोत्सव आपण सर्वांनी साजरा केलाय। या चालत असलेल्या भव्य दिव्य कार्यक्रमात आज 7व्या दिवसाची सेवा बरोबर आपल्या सर्वांच्या दर्शनाचा सेवेचा सुयोग श्री हरिभक्तपरायण रोहित महाराज यांच्या संपर्कामुळे वारकरी संप्रदायामध्ये कोल्हापूरचं नाव आदरानं घेतल्या जाते। त्याचं कारण आहे कोल्हापूरची माती कलर बदलू नाही, एक निष्ठ माणसं आहेत। मावळ पट्टाच तसा आहे। छत्रपती शिवरायांनी दुसरा भाग निवडला नाही, त्याचं कारण आहे त्यांना माहिती स्वराज्य मिळवायचं असलं तर मावळ पट्टा एक निष्ठेने, मावळ पट्ट्यातली ही कोल्हापूरची भूमी एक निष्ठपणानं परमार्थ करणारी आज त्याचं हे स्पष्ट स्वरूप आहे। आपल्या एकनिष्ठपणाच्या परमार्थाचं एकोप्याचं हे भव्य दिव्य स्वरूप पाहिल्यावर अंतःकरणातून समाधान वाटलं। सर्वांच्या चरणी मनापासून नमस्कार। भाविक विश्वासीन तुका म्हणे नमन त्याशी। आपल्या भावना श्रेष्ठ आहेत। कोल्हापूर पट्ट्यामधले जेवढे फडकरी आहेत ते बी तेवढेच निष्ठावान आहेत, कट्टरपंथी आहेत। एकनिष्ठपणानं परमार्थ करण्याचा आदर्श कोल्हापूरकरांचा। आणि म्हणून तुकोबारायांनी बऱ्याच ठिकाणी अभंगातून कोल्हापूरची भाषा आवडीनं घेतली। कोणती? आगा हे कुठलंही हे मराठवाड्यातलं नाही, पश्चिम बाजूची तिकडलं नाही, कुठलंही कोल्हापूरचा मसाला आहे। आगाय सावळ्या सगुणा, आगाय कितीतरी ठिकाणी आगाय वैकुंठ नायका। आगा शब्द कोल्हापूरचा म्हणजे कोल्हापूरचाच आहे। आणि एकनिष्ठपणासाठी तुकोबारायांना देखील हा भाग आवडलेला आहे। त्यामुळं तुम्हा सर्वांचं कौतुक करावं, तुम्हाला धन्यवाद द्यावेत एवढं माझं तोंड मोठं नसल्यामुळं मी मनातून तुम्हाला नमस्कार करतो। का? संप्रदायातली नीव म्हणा, जड म्हणा, बूड म्हणा, निष्ठा, निष्ठावंत भाव भक्ताचा स्वधर्म निर्धार हे वर्म चुकू नये। आणि ही निष्ठा कोल्हापूरकरात अख्ख्या महाराष्ट्रात नंबर 1 न पाहायला मिळते महाराज। हा त्यामुळं तुमच्या सर्वांच्या एकनिष्ठतेमुळं, तुमच्या सर्वांच्या एकोप्यामुळं आज सबंध जिल्हा एवं सीमा भागाच्या परिसरातली सर्व संप्रदायातली अनुयायी हा तुकोबारायांचा त्रिशतकोत्तर अमृत महोत्सव तितक्या भव्य दिव्य स्वरूपात आदरानं, आवडीनं, भावनेनं आपण साजरं करत आहात।
खारीच्या वाटेनं वापुष्प समर्पित करण्याचा सुयोग, संप्रदायाचा एक पायिक सेवक म्हणून हा सुयोग आहे. चिंतनात लाभंग संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबारायांचा 4 चरणाचा चौकड्या पद्धतीचा उपदेशातील या अभंगाद्वारे तुकोबारा आम्ही या लोकात आलो कशासाठी याचं दिग्दर्शन करतात. तुकोबारायांची स्पष्ट भाषा. नाथ महाराज आणि तुकोबाराय सर्व संतात परखड वक्ते म्हणून ख्याती आहे. दोघांची भाषा शैली स्पष्ट आहे. तुकोबारायांनी स्पष्ट शब्दात सांगितले आम्ही या लोकात आलो. वास्तविक येण्यामागचं कारण बी दिलं त्याने. काय येथे उपकारासाठी आले उपकारासाठी आले. इथं कशासाठी आलेत? फक्त उपकार करण्यासाठी. तुकोबाराय म्हणतात ना, तुका म्हणे आता आणि उरलो उपकारा पुरता. केवळ उपकार करण्यासाठी हे संत महात्मे या लोकात आले. उपकार करण्याच्या पलीकडं तुकोबाराय म्हणतात येणे विन काय चाड आम्हा, चाड आम्हा, येणे विन काय चाड उपकारासाठी केले उपाय, उपकारासाठी केले येणे बिन काय काढ आम्हा, येणे बिन काय काढ. उपकारासाठी केले हे उपाय येणे विन काय चाड आम्हा. तुकोबाराय म्हणतात उपकार करण्याच्या पलकड आमचा कोणताच हेतू काय नाही. तरी आले पण घर ज्या ज्यार्थी वैकुंठातले रहिवासी. तुकोबाराय वर्तमान अभंगात काय म्हणतात? आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणाची कारणाची. आम्ही वैकुंठवासी भावे वर्ताया
आलो याची कारणाश. काय कारण आहे? बोलिले जे ऋषी साच भावे वर्ताया. वैकुंठातले रहिवासी आहेत या शब्दानं त्यांच्या इति कर्तव्यतेला पूर्णविराम. काही करायचं शिल्लक. वैकुंठवासी या शब्दानं काही मिळवायचं शिल्लक नाही. तरी आपल्याकडे जेवढ्या पत्रिका छापल्या जातात अपवाद वगळत. अपवाद म्हणजे कैलासवासी आणि स्वर्गवासी ही काय अपवाद आहे. नाही तर बहुतेक वैकुंठवासी भले ते कुठे का जाईनात पण पत्रिका कशा छापतीत. अंतिम प्राप्तव्य वैकुंठ. मिळवून मिळवून काय मिळवायचे परमार्थात? वैकुंठ. नाही तरी वैकुंठ म्हणजे काय? वैकुंठ शब्द मुळात दुय्यम अर्थाचं द्योतन करतो. वैकुंठ स्थान वाची बी आहे आणि वैकुंठ नाम वाची बी आहे. वैकुंठ हे परमात्म्याचं स्थानही आहे आणि वैकुंठ स्वतः परमात्मा. हजार नावातलं एक नाव म्हणजे वैकुंठ. पितामह भीष्माने म्हटले वैकुंठ पुरुष प्राण प्राणद प्रणव पृथु. वैकुंठ हे परमात्म्याचं नाव आहे. या नामाची व्याख्या करत असताना आद्य जगद्गुरु शंकराचार्यांनी भाष्यामध्ये याचा सुंदर उल्लेख केला. किम नाम वैकुंठ विगतः कुंठः यस्य स वैकुंठ. बहुरीही समासात याची सुंदर स्पष्टोक्ती केली. विगतः विशेषेण गत्वा इति नाम विगतः मन बुद्धी चित्त वाचानी कुंठयति स वैकुंठ. अर्थात ज्या ठिकाणी गेला असताना मन बुद्धी चित्त वाचादी कुंठित होतात त्याचं नाव वैकुंठ. तुकोबरावी म्हणतात तुका म्हणे वाचा राहिले कुंठित. तुका म्हणे वाचा राहिले कुंठित. पुढे झाले चित्त समाधान समाधान. पुढे झाले गेला असताना मन बुद्धी चित्त वाचादी कुंठित होतात त्याचं नाव वैकुंठ. तुका म्हणे वाचा राहिली कुंठित. पुढे झाले चित्त समाधान. हे स्थान वाची वैकुंठ किंवा वैकुंठ हे परमात्म्याचं नावच आहे. काय ज्ञानदेव पाठ हरी हा वैकुंठ. 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 ज्ञानदेव
म्हणा मुके म्हणा ज्ञानदेवा पाठ हरी हा वैकुंठ म्हणजे परमात्मा आणि वैकुंठातले रहिवासी आहेत म्हणजे यांना वेगळं काही मिळवायचं जे मिळवायचंय ती वैकुंठ किंबहुना परमात्मा. पण तुकोबारे म्हणतात आम्ही वैकुंठवासी, आम्ही वैकुंठातले रहिवासी आहोत. याचा अर्थ मिळवायचं काही शिल्लक नाही आणि मग फक्त उपकार करण्यासाठी आलो. काय आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणाशी. चकारात्मक शब्द वापरला, याची कारणाशी. कोणतं कारण आहे? उत्तरार्धात सांग. बोलिले जे ऋषी सात भावे, बोलिले जे ऋषी सात भावे, बोलिले ऋषी सात भावे वर्ताया, बोलिले जे ऋषी सात भावे वर्ताया. आम्ही आलो याची कारणाशी. काय कारण आहे? चकारात्मक शब्द वापरला, याची कारणाशी. कोणतं कारण? बोलिले जे ऋषी सात भावे वर्ताया. जे ऋषी मुनी बोलले, सात म्हणजे खरं तुकोबारे म्हणतात जे ऋषी मुनी बोलले ते खरं करून दाखविण्यासाठी आम्ही आलो. ऋषीमुनी कशी आहेत? मुडिष्टा. काय त्यागी तपस्वी ही कशी असतात? मुडिष्टा. ऋषीमुनी मूड मध्ये आले आणि बोलून गेले, पण त्या बोललेल्याची शहानिशा करण्यासाठी, प्रॅक्टिकली प्रयोगानित करण्यासाठी तुकोबारे म्हणतात आम्ही इथं आलो. कुणाचं म्हणणं खरं करून दाखविण्यासाठी? ऋषींचं म्हणणं. उजळावया उजळावया आलो वाटा, खरा खोटा निवाडा. ऋषी बोलून गेले, पण ते खरंय का? मूड मध्ये बोलले. खरंय? याचा खरा खोट्याचा निवाडा करण्यासाठी ऋषी कोण? तो
तुमच्या लक्षात राहील कायमच असा अर्थ सांगतो. तुम्ही पुन्हा विसरणारच नाही. ऋषी त्याला म्हणतात. कोणाला? जे संसारावर कायमचे रुसलेत ते ऋषी. काय कोण ऋषी? ऋषी कोण? जे संसारावर कायम सिजनेबल तर आपण बी रुसतो. जे कायमचे संसारावर रुसलेत ते ऋषी. का रुसले त्याचं कारण तुकोबारांनी सांगितलं. म्हणून रुसलो संसारा सर्पहा विकार पांढरा तुझसी अंतराय रे दातारा याची दावे दारा निमित्त. म्हणून रुसलो संसार. संसारावर जे कायमचे रुसलेत त्यांचं नाव मारुतीबा, त्यांचं नाव ऋषी. आणि संसाराबद्दल ज्यांनी कायमचं मौन धरलंय ते मुनी. मौनात मुनी मुच्यते. मौन होने के कारण ही इनको मुनी कहा जाता है. अर्थात ऋषी मुनी हे बोलले, मूडमध्ये येऊन बोलले, पण जे बोलले ते तुकोबाराय म्हणतात आम्ही तेवढ्यासाठीच इथं आलो. त्यांचं म्हणणं झालं, पण म्हणण्यातलं खरं तथ्य काय हे खरं करून दाखवण्यासाठी इथं आम्ही आलो. काय साच भावे आणि ती चकारात्मक. आलो याची कारण अशी चकार लावलाय तर ती स्पष्ट. दुसरं काही काम अन्य व्यावृत्ती कत्वाती ती चकारा. बाकीच्याची व्यावृत्ती करण्यासाठीच चकार असतो. ज्यार्थी याची कारण अशी त्यार्थी दुसरं कारण इथं लागू होत नाही. माता ऋषी बोलून गेले आणि ते खरं करून दाखवण्यासाठी तुकोबाराय म्हणतात आम्ही इथं आलो. आता प्रश्न असा आहे, ऋषींचं म्हणणं तुकोबारायांच्या अगोदर कुणी जर खरं करून दाखवलं नसेल तर तुकोबारायांच्या म्हणण्याला आपल्या आधुनिक शब्दात म्हणजे गेटअप येणार. काय टेस्टर्ड वाक्य ठरणार. पण तुकोबारायांच्या अगोदर ऋषीमुनीचं म्हणणं जर कोणी खरं करून दाखविलं असेल तर तुकोबारायच्या या शब्दाला म्हणावं एवढं भारदारीचं काय येणार नाही. काय येणार नाही? वजन येणार नाही. अगोदरच्या सरपंचाने जे काम केलं तेच ह्यानं बी केलं म्हणल्यावर माणसं काय म्हणतील? येणं तरी काय वेगळं केलं र असं म्हणतात का? म्हणत नाहीत. हा आगळा वेगळा उपक्रम राबविला तर मग माणसं मध्ये नाही ना यानं नाविन्यपूर्ण काम केलं. तुकोबारायांच्या अगोदर ऋषींचं म्हणणं खरं करून दाखविलेलं उदाहरण आहे का तुमच्या कुणाच्या लक्षात? बिंदास, काही अडचण नाही. ऋषी बोलून गेले आणि त्यांचं म्हणणं खरं करून दाखविलंय असं तुकोबारायांच्या अगोदर घडलंय का नाही घडलं? हा घडलंय. रामायणातले मारुती नाही म्हणालेत म्हणल्यावर कमाल वाटायला. बोलीला वाल्मिका जैसे करीना. बोलीला वाल्मिका जैसे करीना. बोलीला वाल्मिका जैसे करीना. बोलीला वाल्मिका जैसे करीना. वरतोनी दावेना राम म्हणे. वरतोनी दावेना राम म्हणे. मी भजनानंदी माणूस, मला ह्याच्यातलं काही येत नाही, पण ऐकायचा नाद आहे. पण एकतर उशीर आणि पुन्हा माणसं म्हणायची भजनावारी गेलं र म्हणून प्रमाण म्हणू, भरपूर म्हणू, पण तुमच्या परमिशन न चाली शिंगल. होय रोहित मला चालेल का? परमिशन घेऊन केलं बरं असते. बोलीला वाल्मिक तैसेची करीन. तिथं बी काय शब्द आहेत? च लावलाय. तैसेची करीन आणि केलं का नाही केलं? ती वाल्मिक बी इतकं येडं महाराज. त्यानं खुशाल
सीतेच्या अपहरणाचा अध्याय लिहिला. आपल्या कुणाला बी जर सांगितलं असतं यांचं म्हणणं जसं आहे तसं आपल्यासारखी माणसं काय म्हणली असती, तेवढा आमच्या मंडळीचा अपहरणाचा अध्याय काढून टाका, बाकी सर्व मान्य आहे आम्हाला. असं आलं असतं का नसतं? हा, पण खुशाल त्यानं लिहिलंय काय, मरीची मामा हरणाच्या रूपात येणार, सुवर्णमय कलरचा सीतेला मोह जडणार, सीतेच्या आग्रह खातर मला हरणापाठी मागे जावं लागणार. राम स्वतः रामायण वाचायला, लक्ष्मण आणि सीता ऐकायली, उद्या आपली काय काय काम आहेत, कारण बोलीला वाल्मिक तैशीची करी. मी हरणापाठी मागे जाणार, सीतेच्या संरक्षणार्थ लक्ष्मणला ठेवल्या जाणार. माझा बाण लागून हरण मृत्युमुखी पडत असताना धावरे लक्ष्मणा म्हणणार, तरीही लक्ष्मण नकार देत असताना सीता अपशब्द बोलणार आणि नाविलाज म्हणून लक्ष्मण रेषावरून येणार आणि वडलेल्या लक्ष्मण रेषेचे सीतेकडून उल्लंघन होणार आणि रावण सीतेला घेऊन संपला. आपल्यामधलं जन्मजात जरी बिगर मिशाचं असलं, समजा एखाद्याला मिशाच उगवल्या नाहीत, विसरला ब्रह्मदेव, एवढं बी जरी असलं आणि त्याला संध्याकाळी कळलं तुझ्या मंडळीचं उद्या अपहरण होणार आहे, तर कोल्हापूरची माणसं आरामात बसणार आहेत. हाय नाही तेवढी ताकद लावेल का नाही लावायचा? रामानं चुपचाप जसं बोललाय तसंच केलं. काय बदल? पत्नीचं अपहरण गेलं तर चालेल, पत्नी गेली चालेल, पण वाल्मिकाला ऋषीचा शब्द मी खोटा करणार. सोपय गावगड आहे काय? आपल्या आपल्या मंडळीहून आठवा, सोपय गावगड आहे, सोपय बाई ही. हा महाराज, पत्नी गेली हरकत नाही, पण ऋषीचा शब्द खाली पडू द्यायचा नाही. रामायणातले अनेक प्रसंग आहेत. दुसरा प्रसंग सांगतो तुम्हाला. रामायणात ढगाच्या आड जाऊन इंद्र मारा करायचा. इंद्रजित कुठं? ढगाच्या आड जायचं आणि अंतराळातून बाणाचा मारा करायचा. शेकडो वानराच्या वर्मावर टोला बसून मृत्युमुखी पडायचे. प्रभू रामचंद्रांनी पाहिलं वानर मरतायत. प्रभू रामचंद्र चिडले आणि स्पष्ट शब्दात सांगितलं, काय लक्ष्मणा काय बघतोस? शेकडो वानर मरायले आणि अजूनही तू स्थिर आहेस. रामप्रभूचं बोलणं ऐकलं, लक्ष्मण चिडला. महाराज स्मरण केलं, बाण मारला, रथासहित इंद्रजित पृथ्वीवर आणला. एकाच बाणात समोरासमोर सामना. दुसरा बाण मारल्याबरोबर मुंडकं उडविलं लक्ष्मण इंद्रजिताच. तिसरा बाण मारला, उजवी बाहू उडविली. पहिला बाण मारून मुंडकं उडालेलं, ती अंतराळात मुंडकं गेलेलं, वानर पळत पळत गेले, ती मुंडकं घेऊन आली. राग डोक्यात, ह्यानं लय वानर मारली तर आपली, मग हे लपवून ठेवायचं आणि युद्ध संपल्यावर निवांत चेचायचं. ह्याला डोक्यातला रागाला काय कर, ते लपवून ठेवलं मुंडकं. कुणा? वानरांनी. उजवी बाहू जी उडविली, पातिव्रत्याच्या पावरवर सुलोचनेच्या महालासमोर आदळली. महाराज कशाचा आवाज? सुलोचना येऊन बघती तर हात पतिराजाचा, माझ्या पतिराजाचा. धावत गेली, शाईची दौत, पेन आणि कागद घेऊन आली. हातात पेन दिला आणि सांगितलं, पतिराज कुणी मारलंय ती सांगा. तुटक्या हातानं पातिव्रत्याच्या पावरवर लिहून दिलं, लक्ष्मण. हातात हात, एका हातात कागद. रणांगणात आली. लक्ष्मण कोण? वानर म्हणले, बाबा पहिल्यांदाच बाई आली रे बाबा. बाई जालिम दिसते, सांगू नका. चार दोन पोक्त वानर आली. म्हणली, बाई नेमकं काय? त्या लक्ष्मणनं माझा पती मारला. वानर म्हणली, हे बघा, कुणाचा कुणाला मारा लागायला आणि कुणाच्यामुळं कोण मारायले काही कळत नाही. नाही हातानं लिहून दिलंय लक्ष्मण. एवढं बोलस तोर निधड्या छातीनं लक्ष्मण पुढे आला. महाराज एक वानर म्हणला, बाई तुम्ही म्हणता तुटक्या हाताने लिहून दिले, काही शक्य आहे काही? तुम्ही म्हणता त्याचं मुंडकं सापडलंय, तुटकं मुंडकं बोलल का? म्हणले, का बोलणार नाही?
कुणी लपून ठेवलेलं मुंडकं घेऊन आले, मांडलं समोर. तिनं सांगितलं, पतिराज तोंडानं सांगा कुणी मारलंय. तुटक्या मुंडक्यातून आवाज आला, लक्ष्मण. वानर म्हणले, बाबा बाई जाली मै. काय तुटक्या मुंडक्याला बोलायला होती? अवघड आहे, लक्ष्मणाचं नाव सांगू नका. पण कसं असतं, जे निधड्या छातीचे वीर आहेत ते बेकड पद्धतीनं थांबत नाही. लक्ष्मण धावत पुढे आला. तू कोण? याला लक्ष्मण म्हणतात. तू कोण? मी इंद्रजिताची अर्धा. कुणाची कोण आहे? मी शेषाची मुलगी. शेषाची मुलगी म्हणायला आणि लक्ष्मणाचं खांद्यावरलं भातड बाण भातड गळून पडायला एकच. अरे अरे अरे, लक्ष्मण कोण आहे? शेष नारायण आहे, शेषाचा अवतार आहे. मी माझ्या हातानं माझ्या मुलीच्या कपाळाचं कुंकू पुसलं. गहिवरला लक्ष्मण आणि विनंती केली, दादा उभ्या आयुष्यात तुम्हाला काही मागितलं नाही, एकच विनंती, एक वेळेला इंद्रजिताला जिवंत करा. वानराला सांगितलं, होणार नाही, मुर्दाबाद. एवढे प्रेताचे ढिगारे तुम्हाला दिसत नाहीत आणि तुम्हाला त्याला जिवंत करायचं असेल तर तुम्ही दोघं भाऊ बघून घ्या. पक्ष फुटायच्या टायमाला मोठ्याला बी माघार घ्यावी लागते, पर्याय नसतो. जसं असेल तसं म्हणावं लागतं. हा महाराज, वानराची एवढी कडक भाषा ऐकल्यावर प्रभू रामचंद्र सुद्धा स्थिर झाले. म्हणजे लक्ष्मण कधी बोलला नाही, पण पर्याय नाही. प्रत्येक ट्रस्टमध्ये कमिटीमध्ये एक पोक्त सल्लागार समिती असते. का? ट्रस्टीमध्ये काही गडबड झाली तर त्या सल्लागार समितीचा सल्ला घेऊन चालावं लागतं. काय महाराज, रामायणामध्ये 3 लोकांची कमिटी होती, नळ, नीळ आणि जांबूत. आणि सुप्रीम हनुमंतराय, मारुतराय, सुप्रीम कोर्ट. हा, हनुमंतरायला पुढं केलेलं. गप राहिले हनुमंत. पोक्त विचाराचा जांबुवंताकडे गेले, विचारलं हे असं असं. जांबुवंतानं वजनात सांगितलं, रामा तुमचा शब्द आहे. काय शब्द आहे? बोलीला वाल्मिक तैसेची करी. परत अध्याय वाचा. इंद्रजिताला जर जिवंत केलेली त्यानं डबल एखादी टिप लिहिली असेल तर खुशाल जिवंत करा, आणि वाल्मिकानं लिहिलं नसेल तर तुम्हाला करता येणार. डबल बारकाईनं अध्याय वाचला. इंद्रजित जिवंत केलेलं लिहिलं नव्हतं, जागेवर थांबावं लागलं. ऋषी मुनीचं म्हणणं रामानं खरं करून दाखवलंय का नाही? बोला. हा, आणि त्रेतायुगात खरं करून दाखवलंय आणि कलियुगात तुकोबाराय म्हणतात, आलो याची कारणाशी बोलिले जे ऋषी साच भावे वर्ताया. आता त्रेतायुगात रामानं ऋषीचं म्हणणं खरं करून दाखवलंय. आता तुकोबारायच्या म्हणण्याला जास्त गेटअप आल्यासारखं वाटतंय का? रान ढिलं झाल्यासारखं वाटायला का नाही? अगोदर कुणी केलं नसतं तर या बोलण्याला विशेष महत्व आलं असतं. आता तुकोबारायच्या या म्हणण्याला महत्व वाटायलंय का? हा, तर असं आहे, ती जशाला तसं कळल्यावर मग कळत. मुळात तुकोबारांच्या नावानं बोलत असताना त्या आरतीमध्ये एक तुकडा आलाय, रामेश्वर भट्टाने वापरलेला. कोणता? आरती तुकारामा. खरं तर आपल्या गोंडस भाषेत माणसं काय म्हणतात? आरती तुकाराम जी की ऐसा होना चाहिए था. आरती तुकाराम जी की, तुकाराम शब्द को जी लगाना चाहिए था, अब नहीं लगाया तुकारामा. शब्द कसा वाटायला? तुकारामा शब्द कसा वाटायला? एकेरी प्रयोग असल्यासारखं जाणवायले का नाही? मुळात तुकाराम शब्दाचा अर्थच असा आहे. कसा? तुकारामा का? तू कोण रामा? त्याचं नाव आहे तुकारामा. कळलं का नाही? तू कशाचा रामा? त्याचं नाव आहे तुकारामा. काय
अहो रामानं तरी काय मोठा दिवा लावलाय काय राघवे सागरात आशान तारील राघवे सागरात आशान तारील अभंग काय केलंय राघवे सागरात पाषाण तारील रामेश्वर भट्ट महाराज म्हणतात आमच्या तुकोबरायांनी देखील जळी दगडा सहित वह्या अंतारिल्या जैशाला ह्या दगडा सहित वह्या तारल्या काय रामानं दगड तारली तशी तुकोबाराने देखील त्यामुळं रामाला तुकोबाराय कशीच कमी नाही आणि या बघा धरली तर मोठ्या बरोबर धरत जावी कोल्हापूर पहिलवानकीच्या क्षेत्रात गाजलेले धरली तर मोठ्या बरोबर हा बघा मोठ्या बरोबर धरली ना पडलं तरी मंडळी याय जायचे पैसे देत असते धरतानाच मोठ्या बरोबर धरायचे हा कुणा बरोबर आहे तुलना रामाबरोबर रामानं खरं करून दाखविले मान्य आहे ना पण रामापेक्षा तुकोबाराय कमी येतो आता नीट बघा रामानं पाषाण तारले आमच्या तुकोबाराने देखील दगडनाम पाषाण तारले नाही तरी स्पष्टपणे उदाहरण दिले जाते देहू मध्ये एक फकीर राहत होता कोणता फकीर अनगड शहा फकीर आता हे शिष्य असल्यामुळं कोण रामेश्वर भट्ट आपापल्या गुरुचं प्रत्येक शिष्य काय करतो वर्णन करतो कसाही असो शिष्य गुरुचं वर्णन रामेश्वर भट्टाने वर्णन केलं हे विशेष नाही मुस्लिम समाजाचा फकीर आणि फकीर बी सिजनेबल नव्हता ओरिजिनल फकीर होता महाराज फकीर का ह्याला म्हणतात बेफिकीर का नाम फकीर होता है काय बेफिकीर का नाम फकीर होता है कबीरदास महाराज म्हणतात फकीर होकर फिकिर करता है वो एक साला गधा है फकीर होऊन फिकीर करायची नाही बेफिकीर का नाम फकीर असा ओरिजिनल फकीर कोण अनगडशा महाराज अनगडशा फकीराने रोज पीठ मागाय यायचा अलक निरंजन भिक्ष मा साई का कटोरा भर दो ते उपक्रम फकीर आला लहान लहान लेकरं नाद वाढायचा मिरवायचा 5-6 वर्षाची लहान भागीरथी पीठ घेऊन त्या फकीराला वाढावून गेली कसं असते संसार खरंच संसार माता मावल्या करू जाणं गडी माणूस म्हणजे भोळा शंकर त्याला द्यायचं घ्यायचं ज्ञानच नाही कोणाला काही बी घेऊन जा म्हणते आणि बायाने पेचकस्त आणलेली असती आणि बाईचं डोकं म्हणजे कम्प्युटरच्या एक काकण पुढं चलत आहे माणूस असा घराकड वळला की बाई इंजेक्शन देते तेव्हा कधी गाडी मागाय आले गाडी बिघडली म्हणाव काय बाईला कळत आहे कोणाला माहिती पंचम सुद्धा बाईच्या डोक्या पुढे फेल आहे
आणि माणूस घराकडे वळून आला माणूस म्हणजे एक चहा घेऊ काय विशेष काय नाही थोडं ती रानातलं आपलं घेऊन यायचं तेवढं बैलगाडी पाहिजे हा मग त्याच्या डोक्यात प्रकाश पडते मंडळी म्हणली ती बरोबर हे म्हणा नेहाला काय अडचण नाही पण जरा आख मोडलाय दुसरं टेक्निक आहे जिजाबाई भागीरथी आता 5-6 वर्षाच्या पोरीच्या हातात पीठ किती येणार आहे तरी जिजाबाईनं त्या भागीरथीच्या हातावर हात म्हणले हे करा एवढं पीठ घेत असत आता त्या पोरीच्या हातात पीठ किती येणार आहे बारके पुन्हा हातावर हात आणल्यावर काय राहील ती बघितलं फकीरानं फकीर गावभर कुचित बसलो क्या यार तुम्हारा हिंदू का भक्त तुकाराम जी अपने को भक्त कहलाता है हा? अरे कंजूसाई करो यार संसार में कंजूसाई होती हम जानते हैं लेकिन हद तो होती है हा? अरे 5-6 बरस की लड़की कितना आटा आता होगा और फिर भी उसके हाथ में मार देती क्या यार है मतलब और अपने को भक्त कहला रहा है असलो कुचलं पुन्हा गावभर कुचलं आता गावात काही तुकोबाराच्या चाहत्या वर्गाने तुकोबाराला येऊन सांगितलं बी महाराज आती पीठ मागणार फकीर तुमच्या नावानं कुचाकुची करायला तुकोबारा म्हणली भुंकतील ती द्यावे भुंको आपण नये त्यांचे शिको तुकोबाराने प्रतिकार केला नाही महाराज बोलले बी नाही ठरल्याप्रमाणे पुन्हा दुसऱ्या दिवशी सायका कटोरा भरदो ठरलेला उपक्रम भागीरथी गेली डब्यात हात बुडविला पिठाच्या आणि आईनं सांगितलं होतं काटावर झटकायचा झटकेला आता झटकेल्यावर खाली काय राहिला उन्हाळाच हा नुसतं थोडं हाताला चिटकलेलं पीठ आणलं आणि त्या कटोऱ्यात झटकिलं महाराज फकीराच्या कटोऱ्यात असं पीठ झटकिलं कटोऱ्यातलं पीठ जे उसळलं 0 मिनिटात फकीरच पिठात गाडलं दाढीला पीठ लागल्याबरोबर ती बेभान झालं नाकात तोंडात जायच्या अगोदर त्यानं हुशारकी केली पण त्याला भान राहिलं नाही लहान मुलीला काय बोलावं काय म्हणलं ती माँ 5-6 बरस के लड़की को माँ दोबारा कुछ नहीं कहूंगा क्षमा कर देना शरण आलंय त्याला मरण नाही पीठ जागेवर थांबलं कसा तरी हातपाय हलवून पिठाच्या बाहेर आला ना असं पीठ झटकीत झटकीत सुंदर दोहा लिहिला काय म्हणते 5-6 बरस के लड़की का ये पराक्रम तो तुकाराम जी कैसे होंगे यार महाराज फकीरानं दोहाच रचला तुकाराम राम से किसके साथ तुकाराम से तुकाराम से 2 नाम एक अंग उन्हीं का सेतु भंग गया इन्हीं का सेतु अभंग तुकाराम राम से तुकाराम जी की राम के साथ तुलना की जा रही है तुकाराम राम से पंचमी लगाते हुए तुलना की है तुकाराम राम से 2 नाम एक अंग उन्हीं का सेतु भंग गया इन्हीं का सेतु अभंग और रामाचा एवढा सेतू भंगला पण आमच्या तुकोबारायांनी जे वाङ्मय रचलंय ती कसलंय अभंग कसलंय भंग आहे का त्याला अभंग अर्थात मुस्लिम समाजाच्या फकीरानं तुलनात्मक दृष्टीनं रामाबरोबर तुकोबारायचं वर्णन केलंय पण जरी केलं असलं हा तरी रामानं खरं करून दाखवलंय का नाही बोला रामानं ऋषीचं म्हणणं खरं करून दाखवलंय का नाही आणि मग तुकोबारायचं म्हणणं किती किमतीचं आहे तर ते थोडंसं बारकाव्यानं ऐकलं की कळलं आता इथं थोडा मुद्द्याचा असतंय हातपाय आवरून बसून एकाग्र होऊन ऐकावं लागतं तर ती मुद्दा लक्षात येतो तुकोबारायला रामायण मान्य नाही का तुकोबारायच्या अभंगात आहे ना वानरा हाती लंका घेवविली म्हणे म्हणजे हे तुकोबारायांनी रामायणातले उदाहरणं दिलीत म्हणजे रामायण तुकोबाराला मान्य किती टक्के 100% मान्य मग रामानं ऋषीचं म्हणणं खरं करून दाखविलं असताना
तुकोबाराय म्हणतात आलो याची कारणाशी. पण आता ऐका थोडस बारकाव आहे. रामानं ऋषीचं म्हणणं खरं करून दाखवलंय हे 100% खरे. तुकोबाराला बिनशर्त मान्य, आदरयुक्त मान्य. पण काय रामानं जेवढं खरं करून दाखवलंय त्या मार्गाचं नाव आहे कर्म. त्या मार्गाचं नाव काय आहे सज्जनो? कर्म मार्ग. हा, कर्मे श्रीराम वनवासा गेला, कर्मे दशरथ वियोगे मेला, कर्मे रावण क्षय पावला, वियोग घडला सीता देवी. हे टोटल रामानं जे खरं करून दाखवले त्या मार्गाचं नाव कर्म मार्ग. तुकोबाराय म्हणले आम्ही कर्म मार्गे, ज्ञान मार्गे खरं करून दाखविण्यासाठी आलो नाहीत. आमच्या मार्गाचं नाव कर्म नाही, आमच्या मार्गाचं नाव ज्ञान नाही, आमच्या मार्गाचं नाव योग नाही, आमच्या मार्गाचं नाव आहे भाव. बोलिले जे ऋषी साच भावे, आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणाशी. बोलिले जे ऋषी साच, पण मार्ग कोणता? भावे. कर्मे वर्ताया नाही, ज्ञाने वर्ताया नाही, योगे वर्ताया नाही, केवळ भावे वर्ताया. आमच्या मार्गाचं नाव आहे भाव मार्ग. रामानं खरं करून दाखविले बिलकुल सत्य आहे, पण कर्म मार्गानं खरं करून दाखविले. आम्ही ऋषीचं म्हणणं कर्म मार्गानं खरं करून दाखविण्यासाठी आलो नाहीत. आमच्या मार्गाचं नाव भाव. आम्ही जे बी करून दाखवू ते भाव मार्गानं. आमच्या मार्गाचं नाव भाव. आणि भाव कसा आहे? भाव जगामध्ये त्याच्या एवढी ताकदवान दुसरी व्यक्तीच नाही. कुणा एवढी? भावा पुढे बळ नाही कोणाचे सबळ, करी देवावरी सत्ता, करी देवावरी सत्ता. भावा पुढे बळ नाही कोणाचे सबळ, करी भावा पुढे बळ नाही कोणाचे सबळ, करी देवावरी सत्ता, अन कोण त्याहून परदा. भावा पुढे जगाच्या मालकाचं सुद्धा काही चालत नाही महाराज. एवढा मोठा देव करतळी यावळे तैसा रे. भाव बळे आकळी रविनाथ, भाव बळे आकळी रविनाथ. भाव बळे आकळे ये रवी नाकळे, भावे विन देव नकळे निसंदेह. भाव असा तुका म्हणे भाव जवळी धरुणी आणि देव असली पावर आहे त्याच्याकडे. जगाच्या मालकाला सुद्धा नौकरासारखा राबवून घेता येते. तुका म्हणे भावे देवा सत्ता राबवावे, देवा सत्ता राबवावे, देवा सत्ता राबवावे. भावाचा जगाच्या मालकाला सुद्धा राबवून घेतो नौकरासारखा. देव राबलाय का नाही राबला? तुका म्हणे भावे, तुका म्हणे भावे.
असल्यामुळे थांबावं लागलं. आपली बॉर्डर क्रॉस करून पलकड जाता येत नाही ना. कर्नाटक कडे कसं हा बॉर्डरवर थोडा विचार करावा लागतो. आपला मुद्दा आहे तुका म्हणे भावे आणि तेव्हा सत्ता राबवावे. याचा अर्थ आपल्या पावरवर जगाच्या मालकाला सुद्धा वापरून घेतं एवढी व्हील पॉवर आहे कोणाकडं. आणि याचं वैशिष्ट्य आहे का कोणाचं? भावाचं. काही माणसं गावकीच्या जोर उड्या हाणतात, काही माणसं भावकीच्या जोर उड्या हाणतात, काही माणसं मेहुण्या पाहुण्याच्या जोर उड्या हाणतात. ही एकच जगात असं आहे, ह्याला कुणाचीच गरज नाही. काही न लगे एक भावाची काय. तुका म्हणे आन विठोबाची शपथ वाहून तुकोबाराय सांगतात. विठोबाची शपथ आहे, कुणाचीच गरज नाही. एकटच वजनदार गिरायक आहे. एक भाव चित्ती तरी न लगे काही युक्ती. शुद्ध ज्याचा भाव झाला दुरी नाही देव त्याला. भाव ज्याची गाठी त्यासी लाभ उठा उठी. काही बी मागा एकटा भाव मिळवून देतो. अहो भक्ती बी करायची असली, कोण भक्ती म्हणजे सेवा. भक्ती शब्दाचा अर्थ काय? सेवा. सेवा बी करायची असली तरी ह्याला जोडीला ठेवावं लागतं. कोणाला? आणि ह्याला सोडल्यावर होय लवकर बिल निघत नाही. भावे विना भक्ती, भक्ती विना मुक्ती आणि बळे विना शक्ती. जागेवर जगाच्या मालकाला बिल काढायला लावते ही कोण? भाव. आणि ह्याचं वैशिष्ट्य ही बँकेची तोंड दाखवित नाही. आपल्याकडे माणसं म्हणतात रविवार मुळे जमलं नाही रा, हा काही ना काही अडचण दाखविणार. इथं अडचणीचा विषयच नाही महाराज. जिथल्या तिथं जागेवर बिल काढून देत आहे कोण? हा. म्हणून याला कुठलीच सबब सांगित नाही. जगाच्या मालकाकडून ताज्यातली ताजी बिल काढून देत आहे. फिल पॉवर आहे. आणि ह्याचं वैशिष्ट्य काय? कशातून बी बिल काढते. बँकच पाहिजे असं नाही, दगडातून बिल काढते. भाव धरी तया तारील पाशान, भाव धरी तया तारील पाशान. दुर्जना सज्जन काय करी. अहो दगडातून बिल काढून देत. अहो एक ठिकाणी तर दगड नाही, एक जणाला मातीतून बिल काढून दिली. काय अकोळ्याच्या पोराला कशातून बिल काढून दिली? काय गुरुचे नावे माती डोंगरी जया पासी होती. ती कोळी की त्रिजगती एकवद केली. मातीचा द्रोणू केला तया कोळी किया भाव फळला. मातीच्या पुतळ्यातून ज्ञान दिलं. कुणा दिलं? हे ताकद भावनेची. म्हणून दगडातून मात एकाला तर वाळल्या खट लाकडातून दिलं काढून दिली. संभी नारायण प्रगटला कामावरी लाथ मारिली, कामावरी लाथ मारिली तुझ्या. संभी नारायण प्रगटला खांबावरी लाथ मारिली दुर्जने. स्तंभी नारायण प्रगटला. वाळल्या खट लाकडातून बिल, कशातून बी बिल काढून देत आहे. असली पावर आहे कुणाची. म्हणून संतांनी वारंवार सूचना दिली. काही बी करायचं असलं, गाथा असो ज्ञानेश्वरी पारायण करायचंय का? जनाबाई महाराज ढिलं बोलून गेल्या थोड्या. वाचावी ज्ञानेश्वरी डोळा पाहावी. नाथ महाराज म्हणले तस करू नका. भाव धरून या वाचे ज्ञान मग कृपा करी हरी त्यावर. हा भाव महत्वाचा आहे.
भावाला सोडून दुसरा विषयच करायचा नाही. म्हणून आमच्या मार्गाचं नाव आहे भाव. हा, कसला मार्ग आहे? भाव मार्ग. जे बी मिळतंय ते भावनेनं मिळतंय. तुम्ही जे मागाल ते द्यायची ताकद आहे. कुणात? भावात. संबंध व्यवहार आमच्या मार्गाचं नाव भाव आहे. आणि म्हणून बोलिले जे ऋषी साच कर्मे नाही, योगे नाही, ज्ञानी नाही, भावे वर्ताया. केवळ भाव मार्गाने खरं करून दाखवण्यासाठी इथं आम्ही आलो. आता मुद्दा असा आहे, भाव मार्गाने खरं करून दाखवण्यासाठी महाराज म्हणतात इथं आम्ही आलो. तुम्ही विचार करा, भाव हा आमचा मार्ग आहे. भाव हा आमचा मार्ग आहे. पण काय असतंय, बरीचशी लोक आमच्या रस्त्यावर, आमच्या या भावमार्गावर अनेक वेगवेगळ्या वाहतुळी वादळ सुटते. मग ह्या वाहतुळी म्हणा, वादळ म्हणा, हे काय करते? काटाड्या कुपाट्या हलक्या हलक्या आटम उडविणार. वजनदार उडत नाही. जी वजनदार आहे ती उडत नाही. हलके हलके पदार्थ वाहतुळीत उडून आमच्या रस्त्यावर येणार. त्या वाहतुळी साध्या नाहीत. 100 वर्षापूर्वी एक वाहतूळ आलती. कधी? 100 वर्षापूर्वी एक वाहतूळ आलती. त्या वाहतुळीचं नाव आहे महानुभाव. कोणती वाहतूळ आहे? महानुभाव नावाची वाहतूळ होती. म्हणून संतांनी, आता ज्ञानोबारायचं उदाहरण घ्या. ज्ञानोबारायांनी ज्ञानेश्वरी ग्रंथ रचला, गीतेवर लिखाण केलं. गीता या ग्रंथावर कमी अधिक 650 लोकांच्या टीका टिप्पण्या आहेत. किती लोकांच्या? 650च्या जवळजवळ टीका टिप्पण्या आहेत. कशावर? गीतेवर. पण या सर्व टीका टिप्पण्यामध्ये ज्ञानोबारायची ज्ञानेश्वरी सर्वात श्रेष्ठ ठरली. नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञान देवी. कशामुळे ठरली? त्याचं कारण सांगू. आद्य जगद्गुरु शंकराचार्यांनी भाष्य केलंय, माधवाचार्यांनी केलंय, वल्लभाचार्यांनी केलंय, रामानुजाचार्यांनी केलंय, निंबारकाचार्यांनी केलंय. आचार्य मंडळी चिल्लर नाहीत. ज्ञानोबारायच्या अगोदर 500 वर्षांनी त्यांचं लिखाण आहे. पण ज्ञानोबारायची ज्ञानेश्वरी श्रेष्ठ ठरण्याचं कारण, ज्ञानोबारायांनी प्रत्येक अक्षराच्या सांध्यात, जसं एखादं बांधकाम करत असताना विटाचं दगडाचं असेल तर दोन्ही दगडाच्या अथवा विठाच्या मध्ये काय टाकतात? जुन्या काळात चुना टाकायची. आता सिमेंट वाळू मिक्स करून दोन्हीचा एक जीव राहावा. ज्ञानेश्वरीची रचना करत असताना 2 अक्षराच्या सांध्यात जो माल टाकलाय, कोणता माल आहे? भाव अक्षराची काठी ब्रह्मज्ञानाने गोमटी. म्हणून ज्ञानेश्वरीला नावच ज्ञानोबारायांनी जे नाव दिलंय ती कोणतं दिलंय? भाव अर्थ दीपिका. म्हणून आमच्यामध्ये भाव प्रधान आहे. आमच्या मार्गाचं नाव भाव. हे बघा, ज्ञानोबाराय कृत नाव आहे भावार्थ दीपिका. वाल्मिकी रामायणाच्या आधारानं शेकडो रामायण लिहिली. कुणाचं मानस, कुणाचं रहस्य, कुणाचं अध्यात्म, अशी वेगवेगळी नाव आहेत. नाथ महाराजांनी देखील भावार्थ रामायण लिहिलं. पण त्याला नाव देताना नाथ महाराजांनी ह्याला जोडीला ठेवलं भाव अर्थ रामायण. म्हणजे आमच्या मार्गाचं नाव भाव आहे. म्हणून बोलिले जे ऋषी साच पण भावे वर्ताया. पण प्रकार असा आहे, भाव मुख्य आहे पण एक अडचण आहे. कोणती? भाव खानदानिक आहे, उच्च विचाराचा आहे, वजनदार आहे. पण एक अडचण कोणती? भावाला जसे एखाद्या मोठ्या व्यक्तीला त्याच्या हातून हजारो कुटुंबाचं कल्याण होऊ शकते एका सईनं. पण अशा व्यक्तीला एखादी शुगर बीपी सारखी बिमारी असली तर सांभाळावं लागतंय का नाही? त्याला जिथल्या तिथं जेवण गोळ्या हे का जपावं लागतंय. भाव सर्व बाजूनी चांगला आहे, नंबर 1 चांगला आहे. पण त्याला एक बारकी बिमारी आहे. कोणती?
लकवा व्हायची भीती आहे. कुणाला? भावाला लकवा. कशामुळं? त्याला फक्त एक जणाचं खटकलेलं आहे. जन्मजात वैर आहे. कुणाचं? भावाच. कुणाबरोबर? त्याचा जगात एकच शत्रू आहे, त्याचं नाव आहे संशय. संशय आला कसला बी चहा पाचतो म्हणलं तरी पुन्हा भाव थांबत नाही. म्हणून भाव सांभाळायचा असेल तर संशयाला थारा देता कामा नये. म्हणून ह्याला जपावं लागतंय. कुणाला? भावाला. स्पष्ट वर्णन केलंय. जागता जगदेव राखा काही भाव, किंवा वर्मते एक आहे दृढ धरावा भाव. पक्का धरून ठेवावा लागतो, नाही तर व्हायब्रेशन व्हायची भीती आहे. हा, थोडा बी भाव हल्ला की बिल निघत नाहीत. कशावर बी ठेवा, ज्याच्यावर ठेवलाय त्याच्यातूनच बिल काढून देत आहे, पण त्याला चेंजिंग जमत नाही. ठेवताना शेकडो वेळाला विचार करायचा, पण एकदा भाव ठेवला चढ उतार किती बी आला तरी जागा बदलायची नाही. आणि म्हणून आमच्या मार्गाचं नाव भाव मार्ग आहे. पण प्रकार असा होतो, अनेक वाटोळी आहेत, अनेक वादळ सुटतील. पहिली महानुभाव नावाची वाटोळ आली, मधल्या काळात एक निरंकारी वाटोळ आली, कधी कधी एक बैठक नावाची वाटोळ आली, स्वाध्याय नावाची वाटोळ आली. या वाटोळीनं हलके हलके आटम उडून आमच्या रस्त्यावर आले, आमच्या भावमार्गावर आले. त्याच्यामुळं तुकोबरा म्हणले ती रस्ता आमचा काय झालाय, वाटोळीमुळं वादळामुळं काय झालाय, जरा कातड्या कुपाट्या आहे. मग त्याच्यासाठी आम्ही झाडू संतांचे झाडू संतांचे आमच्या मार्गावर आलेल्या काटाड्या कुपाट्या हे झाडायचं काम आम्ही करत आहोत. हे बघा, तुकोबराने स्पष्ट सांगितलं, भाव वजनदार आहे, पण एकच तर्केताम किंतु मा कुतर्केताम. तर्क जरूर करावा, पण कुतर्क करता कामा नये. कारण तुका म्हणे नासी कुतर्क्याची कपा. भाविक विश्वासी भाविक विश्वासी उतरले जाती म्हणे नासी कुतर्क्याचे भाविक विश्वासी पार उतरले त्याशी तुका म्हणी नाशी कुतर्क्याचे कपाळी. म्हणून काही माणसं तर्क अनेक पद्धतीनं तर्क करतात, पण हे बघा, तर्क करत असतील जरूर करा, पण कुतर्क करता कामा नये. तर्कानं कुतर्क जर केला तर भाव टिकत नाही. म्हणून ऐका भाविक जन, फाल कोण कोण ते
तार्किकाचा टाका संग पांडुरंग स्मराहो. भाव हा मुख्य आमच्या मार्गाचं नाव आहे. भावाच्या विषयात कुणी तर्क करील आणि वेगळा पायंडा पाडील तुकोबाराय म्हणतात. हे बघा, निष्ठावंत भाव भक्ताचा सोडायचं एकदा भाव भाव बस. जरी हे आकाशवर पडू पाहे हे निष्ठेचं प्रतीक अशा भावना. किंवा तुकोबारायचे धाकटे बंधू कान्होबा महाराज प्रोसिजर सांगतात, काही थोडा बहुत लाग पाठ करा भक्ती पण भाव धरा. ह्याला बळकट धरून ठेवावं लागते, ह्याला हलू द्यायचं नाही. मेन महत्वाचं आहे. म्हणून आमच्या मार्गाचं नाव भावे वर्ताया. पण या भाव मार्गावर कोणाच्या बी काटाड्यान कुपाट्यान ही वादळ सुटलेली असली, पण तुकोबाराय म्हणले आम्ही झाडू संताचे मार्ग आड राणी भरले जग. उच्चिष्टाचा भाग शेष उरला तो सेवू. ऋषी मुनीचं जे उच्चिष्ट आहे त्यांच्या मुखातून जे आलंय तुका म्हणे शेषे शेवीन आणि वचन न मोडी. त्यांच्या मुखातून कारण नाही तरी व्यासोच्छिष्ट म्हणून महाभारती जे नाही ते नोहेचे लोके ती येणे कारणे म्हणी पे पाही व्यासोच्छिष्ट जगत्र. संबंध जग व्यासाचं उष्ट आहे. म्हणून आम्ही ऋषी मुनीचं हे मुखातून आलेलं त्याच्यावरच आमचे संत वाङ्मय तयार झाले. म्हणून वारकरी संप्रदायाचं सप्रमाणित करणारे ग्रंथ वेद शास्त्र हे बाहेरून पाठिंबा देतात. सरकारमध्ये जमा नाहीत. पाठिंबा आहे कोणाचा? वेदाचा आहे, शास्त्राचा आहे. पण प्रत्येक विषयाला प्रमाणित करणारे फक्त आपले कोण आहेत? म्हणून तुकोबाराय म्हणतात ना, आमच्यामध्ये उभागंध का 12 ठिकाणीच का, भगवान शंकराचा आडवाच का, पहावे पुराणे विचारून. म्हणे नाही विश्वास म्हणे नाही विश्वास म्हणे नाही विश्वास पुराणे विचारो बार कुमार तुकोबाराय म्हणतात आमचे जेवढे पुरावे, आमच्या प्रत्येक क्रियेचा डाटा पुरावा प्रमाण आपल्याला कुठं मिळेल? पुराणात. परमार्थात वारकरी संप्रदाय जेवढ्या क्रिया करतोय या प्रत्येक क्रियाकलापाचा पुरावा कुठं मिळतो? पुराणात. जेवढे बी प्रमाण पाहिजे तेवढे पुरावे आपल्याला कुठं मिळणार? म्हणून संतांनी वारंवार वेदापेक्षा शास्त्रापेक्षा जास्त बोट कोणाकडे दाखवले? पुराणात. नामामनी नाही माझ्याकडे दोष, पुराण हे व्यास वाक्य आहे. किंवा ज्ञानदेव म्हणे व्यासाची या खुणा. आता व्यासाच्या खुणा कुठे भितडावर येतो? व्यासाच्या खुणा पुराणात आहेत. अर्थात व्यास मुनी जे पुराणात बोललेत ते आमचं प्रमाण आहे. प्रत्येक विषय पुराणामध्ये आपल्याला पाहायला मिळत. म्हणून वारकरी संप्रदायाचे खरे आधारस्तंभ ग्रंथ पुराण आहेत. वारकरी संप्रदाय नामाला किंमत देतो. नामनिष्ठ संप्रदाय. आम्ही नामाचे धारक अनेनो प्रकार अनेक. नामनिष्ठ संप्रदाय पण बाकीचे एवढे ताकदीनं उभे राहत नाहीत माग. पण हिथं कसं 18ही पुराण हरीशी गात काय आणि नुसतं तोंडानं गाती नाही. बऱ्याच वेळेला काही माणसं तोंडानं गोड गातीन मध्ये गड्डा उठत. काय कामाचं आहे ते? वरुपचारी बना नाही. मग 18 पुराणाचे पोटी अन्नामाविन नाही गोठी. वटी ते पोटी. म्हणून आमच्या
संप्रदायाचे आधारस्तंभ ग्रंथ कोणते? पुराण आहे. पण नास्तिकवादी लोकांनी जाणीवपूर्वक आधारस्तंभ असलेल्या ग्रंथ पुराणावर, आता आर्य समाज आहे, आर्य समाजाने समास नावाचे एक व्याकरणात प्रकरण आहे, अर्थाच्या हेराफेऱ्या केल्या जातात. त्या समासरूपी प्रकरणातून काय केलं? पुराणाच्या अर्थाची हेराफेऱ्या केल्या. आणि म्हणून तुकोबाराला म्हणावं लागलं काय? विष्णू भक्तीचा अर्थे लोपले आधारस्तंभ ग्रंथ म्हणजे पुराण. पण काही आर्य समाजवादी सारख्या काही समाजकंटक मंडळींनी आवर्जून पुराणातल्या अर्थाच्या समासरूपी वाक्याद्वारे केलेल्या हेराफेऱ्या, आणि म्हणून तुकोबाराला म्हणावं लागलं आवर्जून, अर्थे लोपली पुराणी, नाश केला शब्द ज्ञानी, विषय लोभी मनी, साधने हे बुडविली. पण तुकोबारा म्हणतात असं जरी त्यांनी केलं असलं काय पुराणातल्या अर्थ हेराफेऱ्या, तरी आम्ही होऊ देणार नाही. मग आमच्या मार्गाचं नाव आहे भाव भक्ती, हा आमचा मार्ग आहे. मग आम्ही राजरोज
सर्वांनी हात वर करा एकदा. तुकाराम 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 सर्व म्हणा डांगुरा खळी काळाशी दरारा
तुका म्हणे करा जे जेकार आनंदे झाडू संताचे मार्ग अडराणी भरले जग उच्चिष्टाचा भाग शेष उरला तो से अपशब्दाबद्दल क्षमा योग्य ज्ञानोबऱ्याचा प्रकाश आशील अशी वेडी वाकडी ही वाक्पुष्पांजली समर्पित करण्या अगोदर खरोखर कोल्हापूर जिल्हा वारकरी संप्रदाय सीमालगत असलेल्या सर्व वारकरी संप्रदायातील अनुयायांनी भव्य दिव्य अशा स्वरूपाचा हा त्रिशतकोत्तर अमृत महोत्सव तुकोबारायांचा वैकुंठगमन सोहळा साजरा केलाय. पुन्हा एकदा आपल्या सर्वांना मनापासून नमस्कार. जय विठ्ठल.